श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदिर अगणगाव या देवस्थानाबद्दल अतिशय महत्त्वाची आणि माहितीपूर्ण माहिती दिली आहे. अहिल्यानगर, अहमदनगर जिल्ह्यातील हे मंदिर परिसरातील श्रद्धाळूंचे मुख्य केंद्र आहे. अगणगाव हे अहमदनगर शहरापासून साधारण 12 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर डोंगराळ आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले असल्याने भाविकांना दर्शनासोबतच मानसिक शांतताही लाभते. रविवारचे महत्त्व. काळभैरवनाथांचा वार रविवार मानला जातो, त्यामुळेच दर रविवारी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. कालभैरव अष्टक पठण केल्याने संकटे दूर होतात अशी भाविकांची धारणा आहे. भाविकांसाठी संदेश. जर कुणाला निसर्गाच्या सानिध्यात, शांत वातावरणात आणि एका जागृत देवस्थानाला भेट द्यायची असेल तर अगणगावचे श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदिर हे एक उत्तम ठिकाण आहे. बोल काळभैरवनाथ महाराज की जय. खंडामधून आलेले आहेत. अच्छा. वाराणसीवरून आगडगावून शिवनेरीला गेलेले आहेत. आगडगावला आल्याच्यानंतर इथं फक्त कालभैरव येऊन बसले लिंबाच्या झाडाखाली. लिंबाच्या झाडाखाली बसल्यामुळं लिंबाच्या झाडाला बार येतो, बार गळून जातो, लिंबुळी येत नाही आणि त्याच्यापासून वृक्ष तयार नाही. तो लिंबाचा पाला गोड आहे लिंबाचा. मग इथं 3 पोरं गाय वळत होते. त्याच्यापैकी एका पोरीला वाचा नव्हता, म्हणजे मुका होता. मग ते 2 पोरांना ते मुका काय म्हटलं, आपण ते बाबा जेव्हा बाबा बसले तर तिथं जेवायला जाऊ. पण ते 2 आले नाहीत, त्याला वाचे ते आले नाही. ते मुका भाकरी घेऊन तिथं आले. तिथं आल्यानंतर ती शिदोरी सोडली का कांदा लिंबून ठेसाच होता. मग देव म्हणले, बाबा हे कमंडलू धर आणि त्या गायची धार काढून आण. ते गायीकडे बोट केलं, त्यांना ती गाय वांजे बाबा. मग ती गाय वांजे म्हणले का ते म्हणले नुसती पाठीवर थाप ठेवतो, खालून कमंडलू धर. कमंडलू भरून दूध निघलं. जेवण केलं. त्याला सांगितलं, बाबा तुला काय पाहिजे. त्याला बोलता येणार ना. मग त्याला वाचा दिल्यानंतर ते गावात पळत गेलं. मला वाचा आली. लिंबा झाडाखाली बाबा बसले. वाचा आली. आले गावचे पब्लिक आले का ते म्हणले, बाबा तुम्हाला रात्री इथं राहता येणार नाही, कारण का इथं बलवान राक्षस आहेत 3. आगडगम, रतडगम आणि देवगम हे 3 राक्षस आहेत. मग हे 3 राक्षस असल्यामुळं मग पण देवाला काही भीती नव्हती ना. देव तर भूताचे राजे आहेत. आणि मग देवापाशी बसल्यानंतर ते म्हणले, बाबा तुम्हाला आम्ही इथं मंदिर बांधून देतो, मी इथं राहू शकता. पण मंदिर बांधून देतो, पण ते मंदिर कधीचं भूकालामध्ये म्हणजे 6 महिन्याची रात्र. एका रात्रीमध्ये मंदिर बांधून दिलं. कुंभकर्ण 6 महिने झोपत होता ना, त्यावेळेस ते मंदिर बांधून दिलं. गंगेचं पाणी आणून. पण त्यांनी पण ठेवला. पण असा ठेवला का रविवार तुम्ही केला का सोमवार आम्हाला द्यायला आणि मनुष्य हत्या द्या आम्हाला. मनुष्य हत्या न देता ते म्हणले मनुष्य हत्या भेटणार नाही. बोलता देवाचा त्यांचा क्रोध झाला. एका देवाला करंगळी मारली. एका देव राक्षसाचा वध झाला. तर एक थेंब खाली पडला तर 1000 निर्माण व्हायचे राक्षस. मग देव किती मारणार, भाई बहीण झाली ना. मारून भाई बहीण झाली. मग मोठं वार होतं देवाच्या पाठीमागे. मग देव पाताळात गेले. मग थेट नागलोकात गेले. भूकालामध्ये नागलोकात गेल्यानंतर मग ते जोगेश्वरी होती. मग जोगेश्वरी म्हणली, आपल्या भूकालामध्ये हा माणूस कसं काय आला. पप्पा याच्यावर विषारी नाक सोडा. जे विषारी आहेत ते पप्पाने सोडायला सुरू केलं. देवाला चावला का देव फेकून द्यायचा. ते म्हणते हा महापुरुष नाही दिसत. जोगेश्वरी म्हणली. देवाचं रूप दाखवलं. मग जोगेश्वरीचं मन गेलं देवाला, पप्पा मला सगळी उभा करायचं. मग येताना ते वर आले. पण वर आल्याच्या नंतर देवाच्या हातात चिमटा होता. चिमटा असतो ना आपला, हा चिमटा होता. ह्या चिमट्यात 3 सर्प गुंतून आले वर येताना. म्हणून ही सर्पाची उत्पत्ती वर झाली. आणि मग जोगेश्वर आल्याच्या नंतर वरती जलामल्याने 3 खंडन केले. देवाने मोठले केले. आणि मग देव जिंकले गेले. मग वर्षातून 1 दिवस त्यांना दिलाय. आणि बाकीचे वार आपल्याला ठेवलेत. आणि त्यांनी सांगितलं तर मनुष्य हत्या पाहिजे, त्यांना कंदुरीचा मान दिला. म्हणजे तुमचा मान दैत्याचा असं दिलं. पण आता आपण इकडे जेवण केल्यामुळे ते दैत्याचा मान म्हणजे ते कंदुरीचा कार्यक्रम बंद झाला. असं झालं. तेवढ्यात मारता जोगेश्वरीचं रूप धारण राक्षसीने केलं. देव म्हणजे मला पाणी आण प्यायला. जोगेश्वरीने रूप धारण केलं. जोगेश्वरीचं राक्षसने तिने 20 हाता प्यायला दिला. म्हणून कालभैरव झाली. 20 पाषाण केलं, कालभैरव झाली. अशी कहाणी आहे. आमची 5वी पिढी आहे.